मराठीला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय. तर दुसरीकडे मराठी माणसांची मुंबई अशी ओळख असणाऱ्या मुंबईतच मराठीला विरोध करण्याच्या घटना सातत्यानं घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये शुक्ला नामक अधिकाऱ्यानं मराठी कुटुंबाला गुंडांकरवी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यातील विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याचं निलंबनही करण्यात आलं होतं व त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. हे प्रकरण ताजं असतानाच ठाण्याच्या मुंब्रा परिसरात मराठी माणसाला चीड आणणारी घटना घडली. मुंब्र्यामध्ये भर रस्त्यात मुस्लिम जमावाकडून मराठीचा आग्रह धरणाऱ्या मराठी तरुणाला कान पकडून माफी मागायला लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या घटनेवर महाराष्ट्रातील मराठी भाषिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुंबरे आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार. डायगर भागात राहणारा 21 वर्षीय मराठी तरुण गुरुवारी 2 जानेवारीला दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा येथील कौसा भागातील फळ विक्रेत्याकडे फळ खरेदीसाठी गेला होता. त्यावेळी फळ विक्रेता तरुणाशी हिंदीत बोलू लागला. त्यामुळे हिंदीत का बोलताय, मराठीत बोला असं तरुणानं फळ विक्रेत्याला म्हटलं. त्यावर फळ विक्रेत्यानं हमें नहीं आता मराठी, हम हिंदी में बोलेंगे असं उत्तर दिलं. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे, मी मुंब्रा बंद करून टाकेन असं म्हटल्याबरोबरच फळ विक्रेता आणि तरुणामधला वाद आणखी चिघळला. या वादानंतर फळ विक्रेत्यानं तेथील स्थानिक जमावाला गोळा करून तरुणाला घेरलं. मुंब्र्यात मराठी हिंदी वाद का करतोस, मुंब्रा शांत आहे, शांत राहू दे असं म्हणत जमावानं तरुणावर हल्लाबोल केला. हमें नहीं आता मराठी, हम हिंदी में बोलेंगे, तू मुंब्रा बंद करेगा क्या असं म्हणत जमावानं मराठीचा आग्रह धरणाऱ्या या मराठी तरुणाला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडलं. तसेच माफी मागतानाचा व्हिडिओही शूट केला. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत मराठी तरुण कान पकडून मी काही चुकीचं बोललं असेल तर मला माफ करा, मी प्रेमाने बोलतोय तरीही हे शिव्या देत आहेत, हे का शिव्या देत आहेत, मला माफ करा, माझ्याकडून काही चुकीचं बोललं गेलं असेल तर, अशी माफी मागत असतानाही जमावाकडून शिवीगाळ सुरूच असल्याचं दिसतंय. मी केवळ फळ विक्रेत्याला मराठीत बोल असा आग्रह केल्याचंही तो वारंवार सांगताना दिसून येतोय. महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे अशी भूमिका घेणाऱ्या या तरुणावर आम्हाला मराठी येत नाही, काय करायचं ते कर असं म्हणत जमावाकडून अरेरावी करण्यात आली. यानंतर लोकांनी त्या मराठी तरुणाला मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याच्यावरच गुन्हा दाखल केलाय. तरुणाविरोधात शिवीगाळ आणि धमकावल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेमुळे आता पुन्हा एकदा मराठी व अमराठी असा वाद समोर येताना दिसतोय. मनसेचे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही मराठी बोलणं गुन्हा ठरलाय, मराठीसाठी माफी मागावी लागते तेही आपल्या महाराष्ट्रात असं म्हणत तरुणाचा माफी मागतानाचा व्हिडिओ प्रसारित करत संतप्त प्रतिक्रिया दिली होती. यानंतर पुढे जाऊन काही बरं वाईट होऊ नये याकरता मदतीसाठी या तरुणानं मनसेकडे धाव घेतली. या तरुणानं आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मनसे नेते अविनाश जाधव सुद्धा यावेळी उपस्थित होते. मुंब्र्यातील मराठी तरुणाच्या माफी प्रकरणावर जाधव म्हणाले, मागच्या काही दिवसात मराठी माणसाच्या बाबतीत अपमानास्पद गोष्टी घडायला लागल्या आहेत. मुंब्र्यातील कालची घटना दुर्भाग्यपूर्ण आहे. तो मुलगा बहिणीसाठी औषध घ्यायला गेला होता, तिथून तो फळ घ्यायला गेला. फळं घेताना 100 रुपये किलो सांगितलं, तो बोलला 50ला देणार का, तर हिंदीत बोलत होता म्हणून मुलगा त्याला म्हणाला की मराठीत बोल, महाराष्ट्रात राहतोस ना. त्यातून हा वाद सुरू झाला. त्यानंतर तिथे असलेल्या मुस्लिम मुलांना हे समजलं. 100-150चा जमाव जमला. मला कळत नाही महाराष्ट्रात मराठीत बोलणार नाही हे बोलण्याची यांची एवढी हिंमत कशी होते. त्यांनीच व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल केला. हे महाराष्ट्रात असंच घडत राहिलं तर महाराष्ट्रात मराठी माणसाचं अस्तित्व विकोपाला जाईल. कल्याण, ठाणे, विरार आणि मुंबईतील घटना, या सगळ्या घटना पाहिल्या तर सत्ता परिवर्तनानंतर हिंमत वाढत चाललेली दिसतेय. मुंब्र्यातील घटनेनंतर उलट पोलिसांनी या तरुणावरच गुन्हा दाखल केलाय. याला पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुस्लिम मुलं जमली. पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजी करायची काय गरज होती? मराठीत बोलायला सांगितलं म्हणून तुम्ही घोषणाबाजी करणार का? त्या मुलाला आणि त्याच्या आईला 4-4 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवणार का? महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून सतत मराठी माणसांवर हल्ले होताना दिसत आहेत.
भविष्यात यांची हिंमत अशीच वाढायला लागली तर मराठी माणसाला चौकात चौकात मारलं जाईल. मराठी माणसाला विनंती आहे की एकत्र या. तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही म्हणून लांबून बघणार असाल तर या सगळ्याकडे कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल. त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल, असं अविनाश जाधव म्हणालेत. ते मराठी कुटुंब भयभीत आहे या प्रश्नावर अविनाश जाधव म्हणाले की आता मनसे त्यांच्या मागे उभी आहे. त्यांनी आरे करावं, आम्ही मुंबऱ्यात जाऊन कार्य करू असा इशाराच मनसेनं थेट दिलाय. प्रसार माध्यमांसमोर मराठी तरुणांना म्हटलं की बहिणीसाठी औषध घ्यायला गेलो होतो. घरी परतताना फळं घ्यायला गेलो. फळ विक्रेत्याला मी मराठीमध्ये विचारलं, फळं कशी किलो आहेत? 100 रुपये किलो असं त्याने उत्तर दिलं. 50ला देणार का असं मी विचारल्यावर मला मराठी येत नाही, हिंदीत बोल असं त्याने म्हटलं. मी त्याला विचारलं की किती वर्षापासून महाराष्ट्रात राहतोयस? त्यावर तो 10 वर्षापासून महाराष्ट्रात राहत असल्याचं म्हणाला. मी त्याला म्हणालो, 10 वर्षापासून महाराष्ट्रात राहतोयस, कशाला राहतोयस महाराष्ट्रात जर मराठी येत नाही तर? यानंतर घरी जाताना मला परत बोलावून शिव्या देण्यात आल्या. धमकी देत होते, मारत होते. जबरदस्तीनं मला माफी मागायला लावली. त्या विक्रेत्यांकडून मला शिवी घालण्यात आली म्हणून मी त्यांना शिवी देऊ नका असं म्हटलं, पण त्यांनी तू माफी माग असं म्हटल्याबरोबरच मी तिथे माफीही मागितली. पण जेव्हा आम्ही पोलीस ठाण्यात गेलो तेव्हा तिथे मला 4 तास बसवून ठेवण्यात आलं. पण जेव्हा तासाभरानंतर माझी आई तिथे आली तर तिला 3 तास पोलीस ठाण्याबाहेर बसवून ठेवण्यात आलं. त्यावेळी माझी आई रडत होती तेव्हा त्या तरुणाने माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पण या घटनेमुळे माझी आई घाबरलीये. अद्याप तरी मला धमकी वगैरे आली नाही, पण घटनेवेळी त्यांनी धमकी दिली होती, ज्यामुळे मलाही आता भीती वाटते. तर या घटनेत पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली आहे याबाबतची कोणतीही माहिती नाही असेही तरुणाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. विशेष म्हणजे राज्यातील प्रत्येक घडामोडींवर भाष्य करणाऱ्या मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल कुठलेच मत व्यक्त केलेले नाही. याविषयी तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत मराठी भाषा आणि मराठी माणसं सुरक्षित आहेत का? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.